बँकेचे चेअरमन अभय साळुंके, ज्योती साळुंके ही बँक आपलं संचालक पूर्ण जबाबदार आहे या माझ्या आई मरण्याला कारण मी वारंवार प्रत्येक वेळेस पैशाची मागणी केली। मंगळवारी आमच्या आईचं निधन झालं। आज मी राग सावडून मी आज पोलीस स्टेशनला आलो। कठोरात कठोर कारवाई करून मला न्याय मिळावा माझी एवढी एकच अपेक्षा आहे पार्वती मल्टी स्टेटच्या नावाने। तर तिथं असंख्य लोकांनी एवढ्या केलेल्या आहेत पैकी मी पैशाची मागणी भरपूर वेळा केलेली आहे। आईचं ऑपरेशन आहे, दवाखान्याचं आहे, भरपूर मी उपोषण केलं, प्रशासनाला मागणी केली। पैसा जर मिळाला असता तर माझी आई वारली नसती। दवाखान्याच्या ह्या अनेक कारणामुळे मी प्रत्येक वेळेस मागणी केली। हा पैसा ही ठेवी जर मला टायमावर मिळाला असती तर आज माझी आई वारली नसती। आमची ठेवी मिळत नाही तोपर्यंत त्यांचा आर्थिक व्यवहार थांबवावा ही माझी विनंती प्रशासनाकडे आहे। पहिला एफडी करणारा मी व्यक्ती आहे। आज 9-10 वर्षापासून जी गोळा केलेली आमची पुंजी आम्हाला आता अशी वेळ आली की आम्हाला पैसा मिळायची अडचण आली, द्यायची तयारी नाही या लोकांची। माझी नाती दवाखान्यात ॲडमिट असताना तरी त्या लोकांनी माझी विनंती अडचण लक्षात न घेता फोन लावत असताना ही लोक बोलण्याची तयारी नाही, बंधन करून आमचे पैसे देण्याची व्यवस्था करणे पूर्ण हे चेअरमन कोण असतील ती लोक त्यांनी आमची व्यवस्था करण्याची व्यवस्था करून द्यावी। आम्ही पार्वती मल्टी टेस्ट असतील या बँकेच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली होती, आत्मदहनाची उपोषणाचंही केलेलं होतं आणि आमच्या अर्जाचं ते हे सर अभ्यास करून बी आज FR बी पाडली त्यांनी। आणि तरी त्या म्हणजे बँक काय मॅनेजर चेअरमन हे त्याला म्हणजे कसलं झळपासून नाही गेली। आमचे पैसे नुकसान झाल्यामुळं आमचं पोराचं शिक्षणापासून आमची पोरं वंचित आहेत हे पैसे न दिल्यामुळं। तर या बँकेनं आमचे पैसे देईपर्यंत बँकेतला आर्थिक व्यवहार थांबवावा आणि आम्ही आमचा पैसा सर मिळावा ही शासनाला आमची विनंती आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई हो बँकेचे सगळे कर्मचारी चेअरमन वाईस चेअरमन कोण आहे ते एवढंच माझं म्हणणं आहे।